अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,800 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादकांचं प्रति क्विंटल 1,000चं नुकसान होत आहे। हिंगोलीच्या नरसी नामदेव पुसेगाव सेनगाव परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी झेंडू फुलांची लागवड केलेली आहे। उन्हाळ्यामध्ये या झेंडूच्या फुलांना तेलंगणातील निजामाबाद, हैदराबाद यासह इतर मोठ्या शहरात मोठी मागणी असते। केंद्र सरकारनं कांद्यांवरती लावलेला 20% निर्यात शुल्काचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। यावर्षी कांदा निर्यातीत तब्बल 696 कोटींची घट झाली आहे। त्यामुळे कांद्यांवरील निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन शेती केलेली आहे। मात्र मागील 8 वर्षातील सर्वाधिक निच्चांकी दरावरती सोयाबीन गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। मालेगाव सुरगाणा भागातील ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसलाय। झाडावरती मोहर चांगला बहरलेला असताना करपा, भुरी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळगळती होऊ लागल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धावंडा इकडे शेतकऱ्यांनी टरबूजाच्या पिकामध्ये मिल्चिंगवर केळीची लागवड करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन प्रयोग केलेला आहे। यामध्ये शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे। स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक आहारात मेलेला उंदीर आढळून आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा, कोणगाव, मुरलीधर आळीतील अंगणवाडीमध्ये हा अजब प्रकार घडलेला आहे। या घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी होती। शिर्डीजवळच्या निमगाव कोऱ्हाळे हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। मागील 15 दिवसांपूर्वी अनधिकृत अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती, तरी सुद्धा याची दखल न घेतल्यामुळे प्रशासनाने अतिक्रमणांवरती हातोडा टाकला आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावखेडा गावाला भूजल समृद्ध ग्राम अटल योजनेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे। या पार्श्वभूमीवरती सावखेडा इकडे गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये बस स्टँड परिसराला अतिक्रमणांनी विळखा घातलेला होता। वारंवार नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण न हटवल्यामुळे शहादा पालिकेने अतिक्रमणांवरती हातोडा चालवलाय। परिसरातील बॅनर, टपऱ्या या काढण्यात आल्या। खासदार उदयनराजेंनी चांदीचं काम केलेलं सिंहासन आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिलेली आहे। एका पुण्यातील कार्यकर्त्याने उदयनराजे भोसले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे चांदीपासून बनवलेलं सिंहासन भेट दिलं होतं। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी तब्बल 12 किलोमीटरची पायपीट करून पाणी गाव गाठलेला। यावेळेला ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। यावेळेला रस्त्याअभावी पायी गाव गाठणं किती कठीण आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा अशी ग्वाही दिली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवरती पोहोचलेलं आहे। मानव आणि वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आणखीन प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिल्या। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इकडे कन्या शाळेतील परीक्षा केंद्रांवरती इंग्रजीचा पेपर दरम्यान गोंधळ झालेला आहे। उर्दू माध्यमाच्या 21 परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेल्या इंग्रजी पेपर देण्याऐवजी प्रथम भाषेचा इंग्रजी पेपर देण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। सिल्लोड शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढतोय। बाजारामध्ये माठ विक्रीसाठी दाखल झालेत। यावेळेला थंडगार पाण्यासाठी सामान्यांनी मातीच्या माठाची मागणी जी आहे ती आता वाढलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बार्शी ग्रामीण वैराग आणि प्रकल्पासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविका पदासाठी 387 जणांनी तर मदतनीस पदासाठी 137 अर्ज दाखल झाले। सांगलीतील मिरज तालुक्यातील पाडगाव इकडे एका माजी सैनिकाने केवळ 1 एकर शेतीमध्ये कलिंगडाचं भरघोस उत्पादन केलेलं आहे। 1 एकर शेतातून जवळपास 35 ते 40 टन कलिंगड फळाचं उत्पादन घेतलंय। हा प्लॉट पाहण्यासाठी जवळच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगर पालिकेकडून नागरिकांना काळ्याशार दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप आता नागरिकांनी केला। नांदेड आगारातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कुलबर्गी आणि गुलबर्गला जाणाऱ्या बस या रद्द करण्यात आल्या। चालक आणि वाहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे। सातवड नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे। वाहतुकीस अडथळा ठरणारी जवळपास 100 अतिक्रमणं जमीनदोस्त केली। मडी ग्रामस्थांनी मडीच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलेला होता।
हा ठराव पंचायत समितीने रद्द केलाय. मात्र त्यानंतर नितेश राणेंच्या प्रक्षोभक भाषणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रताप ढाकणेंनी केली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. उल्हासनगरमध्ये बौद्ध धर्मीय समाजाने एकत्रित येत स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे. बुद्धगया मुक्तीसाठी सध्या देशाच्या विविध भागामध्ये शांततेमध्ये आंदोलनं सुरू आहेत. मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. चाऱ्याअभावी जनावरांना निम्म्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली. सरकारच्या कृषी धोरणांविरोधात काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्यामध्ये झालेला गैरप्रकार, कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव हे मुद्दे घेऊन नागपुरातील संविधान चौकामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. प्रलंबित प्रश्नांना घेऊन शेतकरी चंद्रपूरमध्ये काँग्रेसने धरण आंदोलन केलेलं आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात आंदोलन करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीचं निवेदन धरणगावात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीकडून धरणगावात निदर्शनं केली. प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कोरटकरला अटक करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला. यावेळेला त्या बोलत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केलेली आहे. या मागणीसाठी अमरावतीतील पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळेला प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून जोडे मारण्यात आले. नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम कार्ड स्वीकारणार नाहीयेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल नसल्यामुळे कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्व स्तरामधून विरोध केला जातोय. अमरावतीत शिवप्रेमी संघटनांनी निषेध मोर्चा काढत कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध केला. लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्ताने सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढणाऱ्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. नंदुरबारच्या ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान वितरण कार्यालयाला टाळं ठोकलंय. धाराशिवमध्ये शेळ्या चोरणाऱ्याला विरोध केल्यामुळे चोरट्याने वृद्धाचा खून केला. या प्रकरणी गावकऱ्यांनी आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करत पोलिसांना घेराव घातला. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीमधून निघालेला लाँग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वाडेवाडीमधून लाँग मार्च निघणार आहे. यामध्ये परभणीतील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटना सहभागी होणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणाला बसल्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाहीये. सत्ताधारी पदाला चिकटून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरी मुंडेंना कसा न्याय मिळणार, त्यांच्या मागे कोण उभं राहणार असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवरती निशाणा साधला. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. 16 महिने होऊन सुद्धा हत्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परिवारासह उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करून मला न्याय द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली. वाशिम शहरातील सायकलपटू नारायण व्यास यांची रेस अक्रॉस इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. नारायण व्यास हे गेल्या 10 वर्षांपासून सायकलिंगमध्ये सक्रिय असून त्यांनी याआधी हजारो किलोमीटर सायकलचा प्रवास पूर्ण केलेला आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्याची ग्रामदेवता देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडलेला आहे. अनेक भक्तांनी किरणोत्सव सोहळ्याला हजेरी लावली.
महाडच्या छबिना उत्सवात जवळपास 2000 पेक्षा अधिक दुकानं आणि 30 पेक्षा जास्त पाळणे सामील झालेले आहेत. 6 दिवसांच्या उत्सवाच्या कालावधीमध्ये लाखोंची उलाढाल झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 3 खात्यांची माहिती उदय सामंतांकडे दिल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्ही सोडलं, त्यामुळे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्या अशी मागणी नाना पटोलेंनी केली. विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. कोर्टाची ऑर्डर आल्यावरती निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी हातात बेड्या घालून विधिमंडळामध्ये आंदोलन केलेलं आहे. यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाल्याचा आव्हाडांकडून निषेध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप आव्हाडांनी केला आहे. शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासह सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सेनेची 10 पथकं राज्यात तयार करण्यात आलेली आहेत. यावेळेला नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरामध्ये युवा सेनेचा मेळावा संपन्न झाला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. विद्यमान चेअरमनना माजी चेअरमन करणार अशी टीका भाजप आमदार मनोज घोरपडेंनी केलेली आहे. यावरती बोलताना स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील असं प्रत्युत्तर बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंडेंवरती होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंबाबत काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष आहे. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा व्हायलाच पाहिजे. त्यांचा राजीनामा आज झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार असं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी सांगितलं. सरकारमध्ये नैतिकता नाही, सरकारला अहंकार आलेला आहे. धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली. धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड आणि गँगला कोण वाचवत होतं असा थेट सवाल क्षीरसागर यांनी सरकारला विचारला.